तर फ्रेंड्स, माझा जो मागचा व्हिडिओ होता तो होता की तुम्ही टाइमपास न करता काहीतरी वर्क ऑनलाईन करा याबद्दल. तर त्यामध्ये मी तुम्हाला मेन्शन केलेलं होतं की तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेंट स्टार्ट करू शकता. तर त्या व्हिडिओच्या खाली खूपच कमेंट आल्या की एक्झॅक्टली सोशल मीडिया मॅनेजमेंट आहे काय, स्टार्ट कसं करू, क्लायंट कसं मिळू, अर्न कसं करू आणि हे घरूनच होतं का. तर या सर्व प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. आणि मी धनश्री तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न होता तो म्हणजे सोशल मीडिया मॅनेजमेंट मी घरून वर्क फ्रॉम होम करू शकते का किंवा शकतो का. तर येस, ॲब्सोल्युटली तुम्ही म्हणजे घरातूनच घरी राहून तुमच्या वेळेनुसार तुम्ही हे काम करू शकता, सोशल मीडिया मॅनेजमेंट. ठीक आहे, हा तुमचा पहिला क्वेश्चन. त्यानंतर दुसरा क्वेश्चन असा होता की यासाठी काही इन्व्हेस्टमेंट वगैरे लागते का किंवा काही सर्टिफिकेट, गव्हर्नमेंट सर्टिफिकेट्स लागतात का किंवा कुठला कोर्स, डिप्लोमा लागतो का. तर फ्रेंड्स, यासाठी जेन्युअनली सांगायचं तर कोणत्याही प्रकारचा कोर्स लागत नाही किंवा कुठलंही सर्टिफिकेट लागत नाही, डिप्लोमा, डिग्री सर्टिफिकेट लागत नाही, असं काहीही लागत नाही. पण यामध्ये स्किल्स आहेत, जे स्किल्स तुम्हाला यायला पाहिजेत. ठीक आहे, सर्टिफिकेट जरी लागत नसलं तरी ते स्किल्स तुमच्यामध्ये असायला पाहिजेत, कन्व्हिन्सिंग पॉवर तेवढी असायला पाहिजे. ठीक आहे, तर आता आपण सगळं स्टेप बाय स्टेप पुढे बघूया. क्लायंट्स कसे मिळतील, कुठून मिळतील, सर्व काही या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. ठीक आहे, आता बघा, तर पहिलं जर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही घरून करू शकता, इन्व्हेस्टमेंट नाही आहे. आता सोशल मीडिया मॅनेजमेंट एक्झॅक्टली आहे तरी काय. आता समजा तुम्ही इंस्टाग्रामवर इन्फ्लुएन्सर्स बघता, फेसबुकवरती व्हिडिओज बघता, यूट्यूबवर व्हिडिओज बघता. ठीक आहे, तर या व्यक्तींकडे बघा रील्स काढण्यासाठी तर खूप वेळ लागतो. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्यांना सोशल मीडिया मॅनेज करता येतं का एवढं, किंवा एवढा टाईम आहे त्यांच्याकडे खरंच, तर असं नसतं. तर प्रत्येकासाठी एक सोशल मीडिया मॅनेजमेंट असतो ज्याचं बघा अकाउंट खूप रीच असते, खूपच म्हणजे एंगेजमेंट असतात किंवा त्यांच्याकडे खूपच जास्त अकाउंट्स असतात, सोशल मीडियावर अकाउंट असतात, 2 ते 3 फेसबुकचे ID असतात, 2 ते 3 इन्स्टा ID असतात. तर अशा व्यक्तींना त्यांचं जे प्रोफाईल असतं किंवा इन्स्टा, फेसबुक असतं ते त्यांचं मॅनेज नाही होत एकट्याने, तेव्हा त्यांना एक व्यक्तीची गरज पडते. त्याला म्हणतात सोशल मीडिया मॅनेजमेंट. त्या व्यक्तीला ज्याला ते हायर करतात त्या व्यक्तीला म्हणतात सोशल मीडिया मॅनेजमेंट. ठीक आहे, म्हणजे तुमचा जो रोल असतो तो असतो की एखाद्या व्यक्तीचा, फॉर एक्झाम्पल मी आहे, माझे खूप सारे ID आहेत इन्स्टा, फेसबुक, यूट्यूबवरती, म्हणजे फक्त 3च नाही तर त्याच्या प्रत्येकामध्ये, म्हणजे यूट्यूबचे 2-3 अकाउंट झाले, इन्स्टाचे 2-3 झाले, फेसबुकचे 2-3 झाले. तर मला माझी स्वतःची रील व्हिडिओ काढण्यापासून फुरसत नाही. तर मला एक कोणता तरी व्यक्ती हायर करण्यासाठी मी हायर करते आणि त्या व्यक्तीला म्हणतात सोशल मीडिया मॅनेजमेंट. जो व्यक्ती माझे सर्व सोशल मीडिया हँडल व्यवस्थितपणे करेल, तेवढा ट्रस्टेड असेल आणि त्याला मी त्या बदल्यात काहीतरी पेमेंट करणार. तर हे सर्व काम जे असतं ते हे करतं, म्हणजे कोण करतं, सोशल मीडिया मॅनेजमेंट करतात. याच्याच व्यतिरिक्त हेच काम नाही, याच्याच व्यतिरिक्त फॉर एक्झाम्पल माझा एखादा कोर्स आहे, बिझनेसमध्ये मी एखादा कोर्स लॉन्च केलेला आहे किंवा काहीतरी एज्युकेशन आहे किंवा काहीतरी प्रोडक्ट आहे जे मी ऑनलाईन सेल करते, तर त्याचे कॉल्स येतात, मेसेजेस येतात, ते फक्त माझ्या एकटीने कंट्रोल होत नाही. तेव्हा मी एक मदतनीस म्हणून कोणाला तरी घेते, त्याला म्हणतात सोशल मीडिया मॅनेजमेंट, आणि त्याला आपण त्याबद्दल चार्ज करत असतो आणि तो व्यक्ती त्याच्या घरून काम करत असतो, आपण सुद्धा आपल्या घरून काम करत असतो. क्लिअर? ठीक आहे, आता यासाठी तुम्हाला क्लायंट कसे मिळणार किंवा तुम्ही पहिले, तर याच्या पहिले मी सांगते तुम्हाला हे तुम्हाला शिकायचं कुठून ते बघा की तुमच्याकडे यूट्यूबवरती तर खूप सारे व्हिडिओ अवेलेबल आहेत, ऑलरेडी अवेलेबल आहेत. सोशल मीडिया मॅनेजमेंट टाका, तुम्हाला खूप सारे व्हिडिओज मिळून जातील. कसं काय शिकायचं, काय करायचं, यामध्ये तुम्हाला काय काय आलं पाहिजे ते मी थोडक्यात सांगते. इंस्टाग्राम तुम्हाला व्यवस्थितपणे वापरता आलं पाहिजे, फेसबुक यूज करता आलं पाहिजे आणि यूट्यूबसुद्धा यूज करता आलं पाहिजे. यूट्यूब स्टुडिओ काय असतं, कसं चेक करतात, काय करतात, ॲनालिटिक्स कसं, सर्व गोष्टीचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं असतं. त्यानंतर सेकंड पॉईंट त्यात असा की तुम्हाला इन्स्टा, FBचे जे पेड ॲड असतात किंवा कोलॅबरेशनचे असतं, प्रमोशन्स असतात, या सर्व गोष्टीचं नॉलेज थोडंफार असायला पाहिजे. सो तुम्ही त्यांच्यासोबत काम करणार, त्याबरोबरीने तुमचं नॉलेज तर वाढणारच आहे, यात काही डाऊट नाही. पण तुम्हाला आधीपासून ज्यावेळेस तुम्हाला बोलले की तुम्हाला येतं काय, तर तुम्ही या सर्व लिस्ट त्यांना सांगितल्यावर ते इम्प्रेस होतील आणि तुम्हाला लगेचच हायर करतील. ठीक आहे, तर हे सगळं, आणि हे तुम्ही सगळं फ्रीमध्ये शिकू शकता यूट्यूबवरच. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा पार्ट असा की तुम्हाला क्लायंट्स मिळणार कुठून. तुम्ही शिकले, विदाऊट इन्व्हेस्टमेंट आहे, वर्क फ्रॉम होम आहे, पण तुम्ही आता म्हणजे
कोणाला हे करणार, कॉन्टॅक्ट कसा करणार. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे की डेली तुम्ही टार्गेट ठेवा किंवा वीकली टार्गेट ठेवा की या वीकमध्ये मला 10 लोकांपर्यंत म्हणजे मी पोहोचणार आहे बाय ईमेल, इन्स्टा, DM कसंही. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं, तर रोज 2 ते 3 लोकांना शोधायचं आहे इन्स्टा, फेसबुक, यूट्यूबवरती ज्यांचे खूप सारे अकाउंट असतील आणि ज्यांनी आत्तापर्यंत म्हणजे सोशल मीडिया मॅनेजमेंटला हायर केलेलं नाही आहे. ठीक आहे, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि जरी केलेलं आहे तरी पण करा. आणि बघा, आता याच्यात मी एक सांगते तुम्हाला, तुम्ही जर आज चालू करताय, तुमचं जर आज प्रोफाईल आहे, तुमचं प्रोफाईल पण तसं असायला पाहिजे इन्स्टा, फेसबुकचं, की त्याच्यावर लिहिलेलं पाहिजे की मी सोशल मीडिया मॅनेज करते वगैरे, तर ते सगळे ऑटोमॅटिक कोणी ऑटोमॅटिक तुमचं पेज बघून पण येतं. ठीक आहे, पण आता तुम्ही जर आज बिझनेस स्टार्ट केला, आज तुमचं प्रोफाईल बनवलं, उद्या तुम्हाला लगेचच क्लायंट मिळणार नाही. ही रियालिटी आहे. तुम्हाला 4 ते 5 महिने तुम्ही स्वतःला द्या, त्या स्किल्स आहेत त्या तुम्ही शिका आणि त्यानंतर तुम्हाला क्लायंट्स मिळायला स्टार्ट होतील. पण एकदा मिळतील तर तुम्हालाही दुसऱ्याला हायर करावं लागेल, एवढे क्लायंट्स त्यामध्ये मिळतात आणि खरोखर मिळतात. मी स्वतः बघितले, खूप सारे फ्रेंड्स आहेत जे करत आहेत सोशल मीडिया मॅनेजमेंट दुसऱ्यांचे, तर त्यामुळे मी तुम्हाला सांगू शकते की यामध्ये क्लायंट्स मिळतात, फक्त तुम्हाला तेवढा वेळ तुम्हाला द्यावा लागतो. ठीक आहे, आता यानंतर मी तुम्हाला क्लायंट सांगितले, तर रोज 2 ते 3 लोकांपर्यंत तुम्ही पोचायचं आहे. त्यांच्या मेल करा, इन्स्टा DM करा, ऑटो मेसेज ठेवा, एक मेसेज टाईप करून नोटपॅडमध्ये ठेवा, कॉपी पेस्ट करा, म्हणजे तुम्हाला पण जास्त त्रास होणार नाही. त्यामुळे आणि त्यानंतर काय करायचं आहे, आता तुम्ही आज मेसेज केला, लगेचच उद्या त्यांना फॉलोअप घ्यायचं नाही. ही चुकी अजिबात करायची नाही आहे. त्यांना वेळ द्या मेसेज वाचायला. त्यांचे एवढे सारे ऑलरेडी अकाउंट्स असतात, ते तुमचं ईमेल किंवा DM बघतात की नाही हे पण खात्री नाही. DMमध्ये तरी दिसतं की सीन केलं आहे की नाही, पण मेलमध्ये तुम्ही नाही सांगू शकत त्या व्यक्तीने बघितलं आहे की नाही. त्यामुळे सारखं त्यांना कॉन्टॅक्ट करून परेशान करायचं नाही आहे. त्यांना आता या वीकमध्ये तुम्ही ज्यांना कॉन्टॅक्ट करताय त्यांना मिनिमम 15 ते 20 दिवस सोडून द्या, त्यांचा डिसिजन घेण्यासाठी किंवा मेल रीड करण्यासाठी, DM रीड करण्यासाठी. त्यांना सारखं त्रास द्यायचा नाही. तुम्ही नवीन माणसांना शोधा. आणि सुरुवातीला मी तर तुम्हाला सांगते, तुम्ही जर ठरवलंय की ठीक आहे, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही ठरवताय की मला सोशल मीडिया मॅनेजमेंट जर्नी स्टार्ट करायची, पण लगेच गेलात कोणाला तरी कॉन्टॅक्ट केला, असं ही चुकी अजिबात करू नका. 1 ते 1.5 महिना स्वतःवर फोकस करा, स्वतःमध्ये स्किल्स डेव्हलप करा, स्वतः शिका की इन्स्टा कसं वापरतात, फेसबुक कसं यूज करतात, एकदम डिटेलमध्ये बारकाईने शिका. सर्व व्हिडिओज अवेलेबल आहेत. स्वतःवर फोकस करा 1 ते 1.5 महिना आणि त्यानंतर जर तुम्ही क्लायंट शोधायला गेलात तर मे बी तुम्हाला तुमचा फर्स्ट क्लायंट लवकरात लवकर मिळेल. आणि त्यानंतर राहिला प्रश्न पेमेंटचा, की पेमेंट किती देतात लोक, तर हे रेंज मी तुम्हाला ॲव्हरेज तुम्हाला सांगते. बघा, तुम्ही स्टार्टिंगला जर गेला, तुम्ही जर त्यांना म्हटलं माझा फर्स्ट क्लायंट तुम्ही आहे आणि तुम्ही मला 4-5 हजार द्या, तर तुम्ही कोणीच देणार नाही तुम्हाला. ठीक आहे, तुमची जी सुरुवात असणार ती 400 ते 500 रुपयांपासून होणार, पण तेच 4 ते 5 हजार बनू शकतात ज्यावेळेस तुम्हाला एक्सपिरियन्स तेवढा येतो. प्रत्येक गोष्ट तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जा फ्रेंड्स, तुम्हाला एक्सपिरियन्स हा खूप जास्त गरजेचा असतो. त्यामुळे तुम्हाला जेवढं जास्त शिकता येईल तेवढं जास्तीत जास्त शिका. आणि आय थिंक मी सर्व गोष्टी सोशल मीडिया मॅनेजमेंटबद्दल कव्हर केलेल्या आहेत. जर कोणते पॉईंट्स राहिले असतील, काही कळलं नसेल तर कमेंट करा, परत आपण एकदा डिस्कस करूया या सर्व गोष्टीबद्दल. आणि तुमचं क्लायंट्स वगैरे मिळाले तरी मला कमेंट करा, चांगलं वाटेल ऐकायला. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या. भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.